खरं तर हिचे ऑडियन्स किंवा फॅन्स असतील ते स्वतःच हिच्या तोंडावर थुकत असतील, कसं काय कशाला झाली ही मराठी. म्हणजे आपल्याला मराठी प्रेक्षक म्हणून आपल्याला आज वाटते की असल्या प्रकारची एक मराठी बाई आपल्या बिग बॉसमध्ये आल्या. दोघं जर एकटे असे इंडिव्हिज्युअल पडले ना, त्यावेळी ह्यांची खरी लायकी समजणार आहे. आर्याने निक्कीवर हात उचलला, जे झालं ते खूप वाईट झालं आणि नियमांचं उल्लंघन आहे सरळ हे आपल्याला दिसतंय. पण काही प्रमाणात प्रेक्षक म्हणून ते बघून थोडंफार सॅटिस्फॅक्शन वाटलं मला. पाप लागेल ते. ॲक्च्युअलमध्ये मंडळी ती थोबाडात मारतानाची फुटेज आहे ना, ती ॲक्च्युअलमध्ये दाखवायला पाहिजे होती. खरंच खूप मजा आली असती. पुन्हा एकदा सांगतोय, चुकीचं आहे. मी काय माहीत का बोलावलं हे, पण असा हात उचलणं वगैरे चुकीचं आहे. खरंच यार, ते फक्त कॅप्टन्सीचं जे हक्क आहे तो तिच्याकडून काढून घेतला निक्की करून आणि तिला खूप मोठी शिक्षा दिली असं सांगण्यात येते. पण ती शिक्षा नाही आहे. तिची शिक्षा तिचा जो वागण्याचा प्रकार, म्हणजे तिचा काय हा प्रकार आहे ना, हा तिला तिच्या भाषेत तो प्रकार शिकवायला पाहिजे. आणि आर्याने ते करून दाखवले. आता हे योग्य नाही आहे, पण तुम्हाला योग्य वाटते का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आर्या 100% चुकलेली आहे. तिने हात उचलायला नको पाहिजे होता आणि त्याची शिक्षा आता बिग बॉस देतीलच. निक्कीची मागणी नक्कीच असणार आहे की आर्याला शोमधूनच बाहेर काढा, पण तसं काही होणार नाही आहे. आता नेमकी शिक्षा बिग बॉस काय देणार आहेत कोणा माहीत. मला तर असं वाटतं की नेक्स्ट वीकसाठी डायरेक्ट बिग बॉस आता आर्याला नॉमिनेट करतील, अशीच अपेक्षा. बघूया आता पुढे. दुसरा मुद्दा आहे की निक्कीचा जो काही मी पण आहे, तिला किती वेळा समजवलं रितेश देशमुख, बिग बॉस यांनी किती तिला सांगितलं, किती तिला शिव्या दिल्या. शिव्या म्हणजे समज दिला तरीही तिच्या डोक्यात काही घुसत नाही. तिची एकच थ्योरी आहे, तिला वाटते बिग बॉसमध्ये दंगा करणं, हल्लाहुल्ला करणं, यामुळेच आपण फेमस होऊ शकतो आणि यामुळेच आपण गेममध्ये टिकू शकतो, अशी तिची थ्योरी आहे. आणि ती सरासर चुकीची आहे. हळूहळू प्रेक्षकांना पण समजते. निक्कीचा आजकालचा जो काही टास्कमधला तो अतिरेकपणा असतो, तिची जी काही वायफळ चाललेली बडबड असते, ती प्रेक्षकांना दिसते की ते खरोखर सेन्सलेस आणि लॉजिकलेस आहे. आता प्रेक्षकच तुम्हाला तुमची असलियत दाखवतील. ऑडियन्सला दिसतंय तुम्ही काय करताय, मी राणी आहे, मीच बिग बॉसची राणी आहे, असं सगळं निक्की सगळ्यांसमोर ओरडून त्यांना इरिटेट करण्याचा प्रयत्न करत असते. पण आता कुठे ना कुठेतरी घरच्या स्पर्धकांना आणि ऑडियन्स म्हणून पण आपल्याला लक्षात येते की तिचं हे सगळं बोलणं वगैरे आहे, हे सगळं निव्वळ मूर्खपण आहे. ती स्वतःच मूर्ख दिसते हे सगळं असं बडबडून. निक्कीला टक्कर देणारी तिथे एकच व्यक्ती मला सध्या तरी दिसते, ती म्हणजे जान्हवी. जान्हवी हात वगैरे उचलत नाही, पण ज्यावेळी तिला निक्की बरोबर सामना करावा लागतोय, तिच्याबरोबर लढाई करायला लागते, भांडणं होतात, त्यावेळी जान्हवी सडेतोड उत्तर निक्कीला देत असते आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी निक्की शांत होताना पण दिसते. आणि या गेल्या आठवड्यापासून आपण बघतोय जान्हवी खरोखरच स्ट्रॉंग एक स्पर्धक म्हणून तिथे वर येताना दिसते. कारण की ज्या प्रकारचा स्टँड आणि इंडिव्हिज्युअल मी गेम खेळते हीच एकदम ती सगळ्यांच्या समोर असं छाती ठोकून सांगते ती, आणि ते खरोखरच चांगली गोष्ट आहे. जान्हवीमध्ये आता आपल्याला खूप मोठा बदल दिसायला लागला आहे. ती आधीसारखी निक्की आणि अरबाजच्या त्यांच्या टीममध्ये खेळत नाही. इंडिव्हिज्युअल तिचा आपला गेम सुरू आहे आणि ती बरोबर ज्यांना आपली धडक द्यायची आहे, ज्यांच्या विरोधात लढायचं आहे त्यांना बरोबर लढते ती. ते म्हणजे अरबाज, जान्हवी आणि वैभवच्या विरोधात खेळायला तिने सुरुवात केली. त्यामुळेच जान्हवीचं एक स्ट्रॉंग व्यक्तिमत्व या गेममध्ये आता आपल्याला दिसायला लागले. काय बी म्हणा, पण एकच व्यक्ती आहे त्या निक्कीला नडू शकणारी, ती म्हणजे जान्हवी. दुसरीकडे आपल्याला ही निक्की बघितली तर या निक्कीचं स्वतःचं असं काय आहे सांगा की तिला इंडिव्हिज्युअल गेम खेळता येत नाही. ॲक्च्युअलमध्ये तिला कोण ना कोण तर तिच्या साथीला हवा असतोय. जे फॅन्स दाखवतील तुम्हाला माझी ऑडियन्स सगळं बघते आहे, माझी ऑडियन्स माझ्यासोबत आहे, असं सगळं काहीतरी निक्की कायम बडबडत असते. खरं तर हिचे ऑडियन्स किंवा फॅन्स असतील ते स्वतःच हिच्या तोंडावर थुकत असतील. आता हा शब्द बरोबर आहे का चुकीचा आहे मला माहीत नाही, करेक्ट करा. पण ते होते, ते कोणालाच आवडत नाही निक्कीचं हे सगळं. तिचे फॅन्स पण खूपच नाराज असतील की असली निक्की आम्हाला माहितीच नव्हती की अशी होती. मुळात तिचे मराठी ऑडियन्स खूप कमी आहे. बऱ्याच लोकांना मराठी बिग बॉसमध्ये आल्यानंतर निक्की मराठी आहे हे समजले, आणि ते समजल्यावर लोक विचार करत असली कशाला झाली ही मराठी. म्हणजे आपल्याला मराठी प्रेक्षक म्हणून आपल्याला आज वाटते की असल्या प्रकारची एक मराठी बाई आपल्या बिग बॉसमध्ये आल्या, ज्याला कशाचंच काहीच भान नाही. एकटं असं त्या निक्कीचं काय अस्तित्व आहे मला सांगा. अरबाजच्या शिवाय तर ती काहीच नाही आहे आणि अरबाज पण निक्कीच्या शिवाय काय नाही आहे. दोघांना एकत्रच खेळायला लागते नेहमीच, एकमेकांसोबत फ्लर्टिंग वगैरे काय करतात. भलेही ते दोघे पण तिकडे कमिटेड आहेत बाहेरच्या आपल्या रिअल लाईफमध्ये, दोघांचे पण आपले साथीदार आहेत, तरी पण इथे येऊन फ्लर्टिंग आणि याचं नाटक करत एकत्र खेळून ते ह्या गेममध्ये सर्व्हाइव्ह करण्याचा प्रयत्न करतायत. सर्व्हाइव्ह तर करण्याचा प्रयत्न करतायत, शिवाय लोकांनाही त्रासाने देत आहेत. दोघं जर एकटे असे इंडिव्हिज्युअल पडले ना, त्यावेळी ह्यांची खरी लायकी समजणार आहे. अरबाजच्या बाबतीत एक खूप वाईट वाटतंय की अरबाज इतका चांगला, म्हणजे तो खेळतोय, तुम्ही कितीही काही म्हणाला, त्याचं जे ॲग्रेशन आहे टास्कमध्ये, ज्या प्रकारची तो ताकद तो लावतोय, त्याची जी पर्सनॅलिटी आहे त्यावरून तो खेळतोय, एकदम खूप स्ट्रॉंगपणे खेळतोय. पण काय माहीत त्यानं जे निक्कीच्या समोर ते आपलं पाय पुसणं झालंय, ते डोअरमॅट म्हणतात त्याला, काय बैल भाड्या झालाय तो निक्कीच्या समोर. त्यामुळे त्याने स्वतःची सगळीच पर्सनॅलिटी कचऱ्यामध्ये टाकली आहे. त्याला असं कोण, म्हणजे फायनलला जरी तो आला तर त्याला लोक जिंकून देणार नाहीत. मुळात वेळ पडली की निक्कीच त्याला अशी टिचकी मारून साईडला काढून मोकळी होणार आहे ती आणि पुढे जाणार आहे. अजूनही वेळ आहे. अरबाजने सावध होण्याची गरज आहे आणि त्याने त्याचा इंडिव्हिज्युअल गेम दाखवला पाहिजे निक्कीला सोडून. राहिला प्रश्न आर्याचा.
आर्याला म्हणजे काय म्हणू होतं, आर्याला कितीही प्रयत्न केला ओळखायचा, पण आर्या काय व्यवस्थित सापडत नाही. ती बालिशसारखी आधीपासूनच वाटते. तिला म्हणजे थोडा लेट करंट टाईप आहे ती, असं म्हणू शकतो आपण. निरागस आहे असं म्हणूया आपण. पण आता ते जे काही तिने ॲग्रेशनमध्ये ते नक्की प्रोवोक करण्याचा प्रयत्न करतेच नेहमीपासून प्रत्येकाला. आणि यावेळी आर्याच्या समोर ती यशस्वी ठरली. आर्याला तिने प्रोवोक केले, आर्याने आपल्या रागारागात तिच्यावर हात उचलला आहे. आता हे कितपत योग्य आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. योग्य नाहीच आहे मला माहीत आहे, हात उचलणं कधीच आपण जस्टिफाय करू शकत नाही. तर आता यासाठी बिग बॉस काय शिक्षा देतील हे पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि बऱ्याच दिवसानंतर मी हा एपिसोड म्हणजे हा व्हिडिओ अपलोड करतो आहे, थोड्या कामात व्यस्त होतो. तर आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज लवकरच या चॅनलवर मी अपलोड करणार आहे, तर स्टे ट्यून राहा.